शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय। वांगणी विपक्ष आंबेशिव या दोन संघांमध्ये हा सामना सुरू होतोय। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। नेक्स्ट मॅच जांभिवली आणि कारंज या दोन टीममध्ये असणार आहे। त्याही दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे। पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होतोय। गोलंदाजी मार्कवरती तेजस, स्ट्राइकिंगला फलंदाज दिलीप आहेत। ऑन साइडला लॉफ केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर। लॉंग ऑन सीमा पार हा येतोय पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार। अष्टपैलू खेळाडू आहे तेजस। हा परकट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि सलग चालाय। हा तिसरा प्रयत्न फसलाय आणि सलग चालाय। हा तिसरा डॉट बॉल अचूक करतायत गोलंदाज तेजस। स्ट्रायकर गोलंदाज आहे, फ्लाइन गोलंदाज आहे तेजस। नेहमीच आपण त्याला नेहमीच त्याला पाहिलंय। आंबेशिव या टीमकडून पहिले षटक हाताळताना आणि याही स्पर्धेमध्ये याही मॅच खूप चांगलं कमबॅक केलंय। माळी साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16। नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत। मयूर येतोय या दुसऱ्या षटकामध्ये। धावसंख्या आपण पाहू शकाल 16 आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कमबॅक करावा लागेल आंबेशिव या टीमला या मॅच मध्ये। ओव्हर द विकेटने मयूर बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे कव्हर पॉइंटला, चांगली फिल्डिंग त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 17। चांगलं कॉन्टेस्ट, चांगलं बॅटल नक्कीच सुरू आहे या दोन संघांमध्ये। वांगणी विपक्ष आंबेशिव हा पहिला सामना रंगतोय। धावसंख्या आपण पाहू शकाल 17। आमच्या सोबत या 5व्या डे नाईट मध्ये अमरजीत चौधरी आमच्या सोबत आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक। चला सामना स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल पंचांना देखील। स्ट्राइकिंगला फलंदाज दिलीप, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आलाय। खूप चांगली बॅटिंग तो देखील करतोय, खूप चांगली सुरुवात करून दिली आहे। वांगणी या टीमला फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे या मॅच मध्ये। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा नक्कीच वाईट बॉलचा येतोय। मिळते अवांतर धावांची धावसंख्या 1 ने पुढे जाईल। आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती। कुणाल डायरे आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल, त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे।
हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. दिशेपासून भरकटतायत दिशाहीन गोलंदाजी आणि पुन्हा एकदा येतोय हा व्हाईट बॉल. मिळते अवांतर धावा धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलाय दिलीप एक विस्फोटक फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आलाय आतापर्यंत या इनिंगमध्ये. सॉफ्ट हँड खेळत्यात फक्त दिशा दिली आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती. जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली गाव ग्रामस्थ मंडळ जोविली गाव आयोजित जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. मयूर पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज राज आहेत. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल विजयने आणि फलंदाज झाले बाद लागतोय हा पहिला धक्का. राज बॅक टू द पवेलियन. मॅच न्यू बॅट्समन ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो निहार येत आहेत. वांगणी या टीमची ओळख निहार येतोय बॅटिंग करण्यासाठी. विकेट गमावली आहे आणि 20 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय वांगणी या संघाला. मयूरने विकेट मिळवून दिली आहे. ओव्हर द विकेटने मयूर. पुन्हा एकदा मिस टायमिंग लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर सुरेख झेल पकडलाय ओमकारने. फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागलाय वांगणी संघाला. संघनायक निहार 0 बाद. पेश येत आहेत विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आपण पाहू शकाल मयूरला. ओमकारने अप्रतिम झेल पकडलाय लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल नक्कीच सुरू आहे या दोन संघांमध्ये. एका बाजूला आपण पाहतो या 20 वांगणी संघ आहे त्यांच्या समोर नक्कीच आंबे शिवसंघ आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी ब्लॉट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती फ्रीट होता आणि फ्रीटच्या नक्कीच हॅट्रिक बॉल होता आणि हॅट्रिक बॉलवरती हा षटकार लगावलाय. धावसंख्या 26 आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. रुपेश ने षटकाराने आगाज केलाय. अजून एक तडाखा मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. 2 इन अ रो सलग चालाय हा दुसरा षटकार. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32-32.
चला नेक्स्ट मॅच जांभिवली आणि कारंद या दोन टीममध्ये असेल. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जांभिवली आणि कारंद. गोलंदाज सुमित आहेत आणि पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात राहिली आहे कारण की 16.50च्या सरासरीने बनवल्यात या दोन षटकांमध्ये 33 धावा. 2 बाद 33 ही धावसंख्या आहे वांगणी या संघाची. सुमित पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. म्हणजे अवांतर धावन धावसंख्या एकने पुढे जाईल. 34. एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये वांगणी संघाने. टॉस गमावला होता वांगणी संघाने. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय कारण की टॉस जिंकून आंबेशिव या संघाने फिल्डिंग स्वीकारली होती. यावेळेस ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षका डीपमध्ये. लॉंगॉनला चांगली फिल्डिंग मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम दिवस आहे. फायनल डे आपण पाहतोय. डे नाईट ही स्पर्धा जोविलीकर चषक 2025 क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. ऑन साइडला लॉफ्टेड हिट सलग चालाय. हा तिसरा षटकार फलंदाज रुपेशच्या बॅटमधून कारण की दुसऱ्या षटकाच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवरती षटकार लगावला होता आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या जेव्हा स्ट्राईक आली रुपेशकडे आणि त्याने सलग 3 षटकार लगावलेत. 3 चेंडूने 18 धावसंख्येवरती बॅटिंग करतो रुपेश. त्याला साथ देतोय दिलीप देखील. 18 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. तो 8 चेंडू खेळलाय. सोमयच्या धावसंख्या 41. 41 धावा. पहिल्याच मॅच मध्ये हाय स्कोर पाहायला मिळतोय कारण की अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या इनिंग मधील प्रत्येक सामना आज 4 षटकांचा असणार आहे. नेक्स्ट मॅच जांभिवली आणि कारंद या दोन टीम मध्ये जोविलीकर चषक आपण पाहतो आणि जोविलीकर चषकाचे प्रमुख आयोजक विष्णू दादा धुळे असतील, रमेश दादा धुळे असतील, तुषार दादा धुळे असतील, सुरेश दादा धुळे असतील, सुनील धुळे असतील, सागर धुळे, स्वप्नील धुळे बड्डे बॉय. काल त्यांचा वाढदिवस थाटामाटामध्ये साजरा केला. त्यानंतर बाळा माळी असतील, महेंद्र धुळे असतील, करण धुळे असतील यांच्या माध्यमातून हे जोविलीकर चषक आपण पाहतोय. जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली असेल, त्यानंतर ग्रामस्थ मंडळ जोविली असेल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे जोविलीकर चषक सुरू आहे. आजची ही अंतिम रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅट. एकूण 48 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आणि या स्पर्धेमधील विशेष आकर्षण मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच 2 व्हीलर बाईक. भरघोस पारितोषिक आहेत. सुमित पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल आंबेशिव या टीमला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स, रायझिंग एन सरप्राइझिंग डिलिव्हरी. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. गुडलेन स्पोर्टवरून चेंडू टेकअप झाला. अतिरिक्त बाउन्स मिळाला या चेंडूवरती आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. येतोय डॉट बॉल. धावसंख्या 41 आहे. ओव्हर द विकेटने सुमित. क्लीन बॉल. फुलटॉस चेंडू होता. लाईन पूर्णपणे मिस केली आहे आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झालाय बाद. रुपेश बॅक टू द पवेलियन.
न्यू बॅट्समन साई येत आहेत 5व्या क्रमांकावरती. रुपेशने खूप चांगली बॅटिंग केली, सलग 3 षटकार लगावले आणि तो फुलटॉस चेंडूवरती बाद झाला. दिलीप देखील खूप चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये 2 षटकार 1 चौकार आलाय. तो देखील खेळतो 18 धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन साई आहेत. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न डीपमध्ये. फिल्डर उपस्थित तेजस स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 42. 42 धावा. एक चेंडू शिल्लक या षटकातील. चला जांभिवली संघ आणि कारण संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. बॅकफुटला गेले, पंच करतायत. फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय दिलीपच्या बॅटमधून. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46. 46 धावा वांगणी या टीमची. चला जास्त वेळ घेऊ नका. बघा या इनिंग नंतर शर्माजी लाईट ऑन करायचे आहेत. या षटकानंतर जांभिवली आणि कारण या 2 टीममध्ये यापुढील सामना असेल. जांभिवली संघ इथे दाखल होतोय. विनंती असेल कारण या टीमला देखील की आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. संदेश शिसवे यांचा संघ इथे दाखल होतोय, तो म्हणजेच जांभिवली संघ, आणि त्यांना फाईट करणार आहे कारण. या 2 संघांमध्ये नक्कीच यापुढील सामना असणार आहे. नरेश बघा जास्त वेळ घेताय तुम्ही, कारण की 3 षटकांसाठी आतापर्यंत नक्कीच आपण 16 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. त्यामुळे विनंती असेल 4 मिनिटं आहेत आपल्याकडे या षटकासाठी. फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू होता. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट झालेत. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि धावबादची संधी होती, परंतु नशिबाने साथ दिली साईची. किस्मत भी बहादुर का साथ देती है आणि नशिबाची साथ मिळते साईला. मिळते 1 धाव 22च्या स्वरूपात. धावसंख्या 1ने पुढे जाईल 47. 47 धावा. अंतिम षटक सुरू आहे. गोलंदाज मनोहर. मनोहरकडे एक्सपिरियन्स आहे, भरपूर वर्षांचा अनुभव आहे. असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध करावा लागेल, कारण की सुरुवात खूप चांगली केली आहे वांगणी या संघाने आणि अंतिम षटकामध्ये धावांवरती रोख लावावी लागेल आंबेशिव या टीमला.
मनोहर पुन्हा एकदा यावेळेस ड्राईव्ह करतात, मिडॉनला क्षेत्ररक्षक घेत आहेत. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, थांबवले दिलीपने, कारण की स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. जो दिलीप खेळतोय 10 चेंडू आणि 22 या धावसंख्येवरती सलामीला आलाय. दिलीप चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. आतापर्यंत त्याच्या इनिंगमध्ये 2 चौकार 2 षटकार आलेत. फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा नक्कीच चांगली गोलंदाजी. फुलटॉस चेंडूवरती नक्कीच मोठी फटके येत नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल 47. धावसंख्येला ब्रेक लावलाय. अंतिम षटक नक्कीच सुरू आहे आणि अंतिम षटकामध्ये मनोहरने आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, अवघी 1 धाव खर्च केली आहे. दिलीप संघर्ष करतोय या अंतिम षटकामध्ये. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर जज करतायत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. प्रयत्न खूप चांगले केले होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा षटकार येतोय. धावसंख्या 53 धावा. क्या बात आहे, वाईड यॉर्करचा वापर केलाय. धावबाची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. साई बॅक टू द पविलियन. चेंडू शिल्लक आहे, कारण या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आहे, कारण की जांभिवली या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. ऑन साइडला फटका चांगला गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. शेवट गोड केल्या दिलीपने, लगावलाय शेवटच्या बॉलवरती चौकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 57. 58 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये अंबेशिव या टीमला. चला, लाईटमनला विनंती असेल, आपण लाईट ऑन करायचे आहे. शर्माजी, लाईट आपण ऑन करायचे आहेत. 58 धावा बनवायच्या आहेत. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत, कारण की कारण संघ ऑन द वे आहे. जांभिवली संघ नक्कीच रस्ता ते थोडीशी चुकलेले आहेत, कारण की दहिवलीचं हे मैदान खऱ्या अर्थाने सर्वांनाच थोडीशी कसरत करावी लागली. पहिल्या रात्री तर अनेक संघ जे बाहेरचे संघ होते ते अक्षरशः रस्ता चुकले आणि कारण संघ देखील रस्ता थोडासा चुकलेले आहेत, परंतु ते देखील अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये इथे दाखल होतील, तेव्हा आपण टॉस करणार आहोत. चला, 24 चेंडू बनवायचे धावा 58 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे गुरुवर्य, आमचे आदर्श व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ सिद्धी करवले, योगेशजी मडवी यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
थँक्यू सो मच रोशन संते. नमस्कार केडारेसिक, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत जनमान मित्रमंडळ जोवेली गाव आयोजित जोवेलीकर चषक 2025 शानदार पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देई सोहळा. आज खरं तर अंतिम सामने होतील. मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी तुम्हाला या ग्राउंडवरती पाहायला मिळेल. आज पहिल्याच मॅचमध्ये बरेच सारे प्रेक्षक आलेत संघाला सपोर्ट करण्यासाठी. त्या सगळ्या खेळाडूंचं आणि सर्व प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. tenniscricket.in माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज या गटातून पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते दोन संघांमध्ये. एका बाजूला आंबेशू, दुसऱ्या बाजूला वांगणी संघ. वांगणी संघानं प्रथम बॅटिंग केली आणि काय सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली. 4 षटकामध्ये 57 धाबा ठोकले आणि 58 धाब्याचं मोठं टार्गेट यावेळेस आंबेशिव संघाच्या समोर उभं केलंय. चला टीम वांगणी संघ लगेच शतक लावून घ्या, आपण वेळ घेऊ नका, कारण आज वेळ कुणासाठी थांबणार नाहीये. आयोजकांची सक्त सूचना आहे, जर कोणत्याही संघानं इथे उशीर केला तर त्या संघाला लगेच पेनल्टी दिली जाईल, कारण आज वेळ कुणासाठी थांबणार नाहीये. त्यामुळे सर्व संघांनी सहकार्य करा, वेळेनं सामने सुरू सहकार्य आणि वेळेवरती सामने समाप्त झाले पाहिजेत. आज जवळजवळ 13 मॅच या ठिकाणी समाप्त करायचे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आंबेशू संघाची. ऍज द ओपनर ब्लास्टर ओमकार मोरे आणि त्याचबरोबर वैभव ठाकरे. लेट्स प्ले, सामना स्टार्ट. यस, दोन्ही सलामी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. पहिला रन्स त्या ठिकाणी डॉट चेंडू येतोय. खरं तर 58 धाब्याचं टार्गेट आहे. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. टार्गेट जरी मोठं असलं तरी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये टीमला करावा लागेल, कारण ज्या प्रकारे वांगणी संघाने मैदानावरती आक्रमकता सिद्ध केली, पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. ऍज ओपनर म्हणून दिलीप कांबरे ज्यानं 32 धाब्याची शानदार इनिंग आपल्या टीम साठी साकारली. त्यानंतर आपण पाहिलं रुपेशच्या बॅट मधून आक्रमकता पाहायला मिळाली. 4 षटकामध्ये जवळजवळ आपण पाहिले 57 धाबा त्या संघाने ठोकल्या. त्या प्रकारे खेळ करावा लागेल. यावेळी आक्रमकता, 2 चेंडू शांत होता, परंतु जास्त काळ हा खेळाडू शांत राहणार नाहीये. ओमकार मोरेच्या बॅट मधून आता येतोय षटकार. तर आज वांगणी विरुद्ध आंबेशिव ही लढत तुम्ही पाहतात. आमचे मित्र, आमचे दोन्ही बंधू, खरं तर सुनील निरगुडा आणि संदीप निरगुडा हे नेहमी वांगणी संघाला सपोर्ट करतात. क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे, त्यांचं दोघांचं स्वागत. एकूण टोटल जर तुम्ही पाहिलं, सध्या पहिल्या बॉलवरती 2 चेंडू डॉट आले नाही, त्यानंतर षटकार टोकल्या बॅट्समननं. ग्रीन बोल्ड, यावीस यू मिस आय डेफिनेटली हिट. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. सलामी बॅट्समन ओमकार मोरे बॅक टू द डगआउट.
विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. खरं तर आज या स्पर्धेतली अंतिम रात्र, खरं तर आज 5वी रात्र आणि अंतिम रात्र आपण पाहत आहेत. खरं तर जोबेलीकर चषक 2025चं शानदार पर्व. पहिली विकेट ओमकार मोरे बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. विजय कडव येतो वन डाऊन साठी. कोलाट टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चांगला होता परंतु इथे खोदून काढलाय बॉल. मिड विकेट मध्ये एक सिंगल प्राप्त केली. सिंगल धावसंख्या पुढे गेली आहे. फक्त 7 धाबे होती. सिंगल डबल न तुम्हाला सामना जिंकता येणार नाहीये. कारण टार्गेट जर तुम्हाला चेस करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 तरी मोठे फटके दाखवावे लागतील. परंतु आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 7 धाबा. दिलीपचं षटक तुम्ही पाहतायत. दिलीपनं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 1 विकेट, 7 धाबा. शेवटचा अंतिम चेंडू असेल कारण पॉवर सर्कलचं हे षटक आहे आणि दिलीपनं आतापर्यंत सुंदर फेकलाय. हा चेंडूही इथे डॉट येतोय. गुडलेनचा चेंडू हलकासा टॉस केला आणि इथे फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. एकूण तुम्ही पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धाव संख्या केवळ 7 धाबा लागतीये. टार्गेट 58च होता. आता राहिलेले 3 षटक 51 धाबा करावे लागतील. अर्थात प्रतिषटक आता 17.00च्या सरासरीने धाबा करावे लागतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. खरं तर दोन धाबा आल्या पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती साई आलाय. पॉवर सर्कलचं षटक आता समाप्त झालेत आणि सध्या आपण पाहिली 2 धाब्याने संघ पोहोचलाय 9व्या धावसंख्येवरती. सिंगल डबल न काम चालणार नाही कारण टार्गेट खूप मोठं आहे. समोर खेळतात अगदी सरळ दिशेनं. बॉल चाललाय स्टेट ऑन दी स्टेट. गॉन 6 रन. षटकार आलाय. खरं तर आता गरज आहे या षटकारांची आवश्यकता, नितांत आवश्यकता आहे. कारण मॅच भरपूर मोठी आहे त्यामुळे संघर्ष करावा लागेल. दोन्ही ताकदवर संघ. हा चेंडू सिंगल घेतली. डबलचा कॉल होता, नकार दिला. एक सिंगल आली. सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे. धाबा फडकावरती धाबा 16 तुम्ही पाहतात. एक गडीबाद झालेत. षटक क्रमांक या ठिकाणी सध्या दुसरं सुरू आहे. आजच्या यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली. जवळजवळ 48 संघांना इन्व्हाइट केलं गेलंय आणि त्यामागे
प्रयत्नपर्यंत निघाला. पंचांनी पुन्हा एकदा वाईटचा इशारा केलाय. विष्णू शिंदे सर आपण पाहतो डान्सिंग अंपायर आहेत. आजच्या रात्रीमध्ये त्यांचा डान्स अविनाश टेंबे त्यांच्यासोबत जॉईन झालेत. डीके सर त्यांचं देखील कौतुक करूया. सर्व तिन्ही पंचांचं देखील आता स्वागत आहे. शेवटच्या रात्रीमध्ये तुम्ही 3 ऑफिशियल पंच मैदानावरती पाहतायत. संपूर्ण आमची tenniscricket.in संपूर्ण तयार आहेत. त्यांचं देखील स्वागत. डीजे रॉकेट आपलं स्वागत. यावेळीचा चेंडू समोर खेळतात ऑनसाइड मध्ये पोहोचलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. येणारे 2 षटक आता गरज आहे 30 धावा. झालेला आपला महाराष्ट्र. खरं तर याच महाराष्ट्रानं क्रिकेटचा भगवान गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर आपल्याला दिलं. याच महाराष्ट्रानं कोकिळेसारखा आवाज असलेलं गोलंदाजानं खराब गोलंदाजी केली तर त्याचा परिणाम हा संघाला भोगावा लागेल. पहिला चेंडू षटकार आला त्यानंतर वाईट आला. त्याला समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती, बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बॉल पुन्हा एकदा स्क्रीनच्या समोर अगदी वेगवान स्ट्रोक. षटकार चौकार आता महागडे षटक मला वाटतं या मॅच मध्ये. कारण मी मगाशीच वक्तव्य केलं की येणारं 3रं षटक हे सामन्याचं चित्र आहे आणि तेच पाहायला मिळेल मैदानावरती. खरं तर आता जिंकणारे संघ क्रिकेटमध्ये अचानक हरताना आम्ही पाहिलेत आणि कधी कधी हारणारे संघ क्रिकेटमध्ये अचानक जिंकताना पाहिलेत. हेच तर क्रिकेटचा खेळ आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नाही तो गाली. सुरुवातीला ज्या प्रकारे अंबेशू संघाची बॅटिंग पाहिली थोडी शांत होती. त्यांचे प्रेक्षक थोडे शांत होते. परंतु जशी बॅटिंग चांगली झाली तसा टाळ्यांचा आवाज आला आणि आता मॅच पुन्हा एकदा पलटवार होतीये. कधी अंबेशू संघाच्या बाजूने तर कधी वांगणी संघाच्या बाजूने. परंतु ही लढत शेवटच्या अंतिम षटकामध्ये अंतिम बॉल पर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत, तुल्यबल आहेत. त्यामुळे लढत देखील शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत. प्रेक्षक वर्ग आजच्या रात्रीमध्ये आमच्या सोबत सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. शेवट दोन्ही तुल्यबल संघ आमने सामने. परंतु ही लढत कशा प्रकारे असणार. येणारे 7 चेंडू प्रकारे असणार. येणारे 7 चेंडू आणि आता 13 धावा. येणारे दोन्ही चेंडू फार महत्वाचे आहेत. त्यामुळे पाहायचं कशा प्रकारे असेल हा सामना. चांगला बॉल समोर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय. एक सिंगल आली, एक षटक राहिले बाकी आणि आता 12 धावेची गरज. चेंज द गेम झांबिवली बी आणि त्यांना फाईट करेल कारण. झांबिवली बी आणि त्यांना फाईट करेल कारण. या दोन संघांमध्ये आपण टॉस करूया. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय मध्ये आपण टॉस करूया. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय विष्णू दादा धुळे यांना विनंती असेल दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. छापा असा कॉल आहे. आलाय छापा. टॉस जिंकलाय. नक्कीच जय भोले क्रिकेट संघ कारंद या टीमने टॉस जिंकला. निर्णय पेंडिंग आहे. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आपण शुभेच्छा देऊया कारण की सामना देखील सुरू आहे जिथे अप्रतिम सामना रंगतो आहे. जयचं मी कौतुक करेल. सध्या तरी त्यानं चांगली गोलंदाजी केली आणि परफेक्ट थ्रो यावेळीच बरोबर फेकलाय.
मागच्या वेळीला हेच थ्रो करायचं होतं, एकतर टप्प्यानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, एकतर डायरेक्ट थ्रो, परंतु यावेळी चुकी केली नाहीये. कौतुक करेल क्षेत्ररक्षक विहानचं आणि ते विकेट मिळाली आहे महत्वाची. वैभव बॅक टू द डगआउट येणारे. आता 3 चेंडू राहिलेत आणि 7 धाब्याची गरज. तिसरा सामना होणार आहे तो विनर विनर या दोन टीम मध्ये. त्यामुळे या आंबेशिव आणि वांगणी या दोन्ही संघांना विनंती असेल, सामना कोणीही जिंकू दे, कुठेच जायचं नाहीये. चला राहिलेत आता शेवटचे 3 चेंडू आणि 7 धावा. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. मैदानावरती सामना चांगला, प्रेक्षक वर्ग पहिल्या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत. यावेळी ठोकलाय मिड विकेटला हा चेंडू, सीमारेषा बाहेर, डायरेक्ट चेंडू ढगात, षटकार. षटकार ठोकला. आता सामन्याचा निकाल जो होता, जी हवा होती ती निघाली आहे. तर आता 1 चेंडू आणि 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चला, एका धावेची गरज आहे. 2 चेंडू पर्यंत अद्याप सामना संपला नाहीये. येणारा चेंडू डॉट किंवा विकेट आला तर सामना शेवटच्या क्षणाला तुम्हाला नक्की चांगला पाहायला मिळेल. दोन्ही ताकदवर संघ आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु ही लढत कशा प्रकारे असेल. चांगला चेंडू, इथे रन्स तर मिळाली, संधी होती आणि सामना जिंकला शेवटच्या क्षणाला आंबेशिव संघानं. अभिनंदन संघाचं. हार्ड लक टीम वांगणी. आपला निर्णय आपण कळवायचा आहे, कारण या टीमला विनंती असेल फिल्डिंग फर्स्ट हा त्यांचा निर्णय आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे चेंज द गेम जांभिवली बी या टीमला. मॅन
हॅलो 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 चेक